नमस्कार, श्रुतीज कॉर्नरमध्ये खूप खूप स्वागत करते। तर इथे डोसाचं बॅटर घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्यानंतर 2 लहान पळ्या तेल टाकलेलं आहे। तर तेल टाकल्यामुळे हे डोसे छान मस्त रुचकर होतात। आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेऊया। तवा छान तपलेला आहे। मिठाच्या पाण्याचा मस्त असा हबका मारून घ्यायचा तव्यावरती आणि कपड्यांनी पुसून घ्यायचं। आता पळीभर बॅटर यावरती असं ओतून घ्यायचं मस्त आणि असं पसरवून घ्यायचं। खूप जास्त पातळ आपल्याला हा डोसा बनवायचा नाही। आता यावरती थोडेसे असे खिसलेले गाजर मस्त पसरवून घ्यायचे। त्यानंतर खिसलेला कांदा टाकून घ्यायचा। सगळ्या भाज्या ज्या आपण कट केलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या। थोडासा टोमॅटो टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे आपण सोललेले स्वीट कॉर्न टाकायचे। तर अशा प्रकारे मस्त आता हे टाकून झालेलं लक्षात ठेवा, अगदी पटापट आपल्याला हे सगळे टाकायचं जेणेकरून हे वरचं बॅटर ओलं आहे ना, तर ह्यामध्ये छान हे चिटकून राहतात। दुसऱ्या साईडची जेव्हा आपण बाजू शेकून घेतो तेव्हा ते खाली पडत नाही। तर अशा प्रकारे सगळे व्हेजिटेबल्स आता टाकून झालेत। यावरती अगदी थोडीशी मी चटणी शेंगदाण्याची टाकलेली आहे आणि त्यानंतर अगदी एक पळीभर तेल टाकून घ्यायचं। आता बाजूच्या छान कळा सुटतील डोशाच्या, तोपर्यंत याला छान मस्त शेकून घ्यायचं आहे। तर मध्यम आचेवरती शेकायचं आहे आपल्याला। खूप जास्त मोठा किंवा कमी गॅसवरती आपल्याला हा उत्तप्पा बनवायचा नाही आहे। तर बघा छान मस्त याच्या कळा सुटायला लागल्या। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारण 1 ते 2 मिनिट मध्यम आचेवर हा शेकून घ्यायचा आहे। तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा छान झालेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्हाला दाखवते, तव्याला अजिबात यामध्ये कांदा वगैरे चिटकलेला नाही, म्हणजे सगळं मिश्रण आपल्या भाज्या या डोस्याला चिटकलेले आहे। तर कधीही दुसऱ्या साईडची बाजू पलटताना घाई करू नका। जास्तीत जास्त 1 मिनिट तरी दुसऱ्या साईडला सुद्धा शेका, म्हणजे अजिबात ते भाज्या तुमच्या तव्यावरती पडणार नाही डोस्याच्या। तर तव्याला कांदा बिंदा अजिबात चिटकलेला नाही। तर अशा प्रकारे हे मस्त असे मी हे उत्तप्पे करून घेतलेत